मॉर्निंग. तर मी कशी दिसते हे पण सांगा. आणि हो, मी मगाशीच दाखवला रोपवे. तर आता विषय झालाय बरोबर 7 वाजायला 5-1 मिनटं बाकी आहेत. बट यांनी पुकारायला वगैरे सुरुवात केली आहे. तिकीट द्यायला पण कदाचित करतीलच सुरुवात आता. सो चला बघूया किती नंबरचं तिकीट मिळतं आणि आम्ही कधी वर पोहोचतोय. लेट्स गो. तर फायनली सगळे 5 वाजल्यापासून पप्पा रांगेत थांबलेले, त्याच्यानंतर मी थांबले आणि आत्ता आम्हाला तिकीट मिळालेलं आहे. 8:30 वाजलेत. सॉरी, हां 8:30च वाजलेत आणि आम्हाला आत्ताशी तिकीट मिळालं आहे. तर आमचं आता 740 नंबरचं आहे आणि अजून आता तिथे किती 550 वगैरे चाललं आहे. मग आता अजून एक 20-25 मिनटं त्याच्यासाठी थांबायला लागेल. ते आम्ही फायनली वर जाऊ. सो स्टे ट्यून. चला बघूया कसा असतोय हा रोपवेचा पण एक्सपिरियन्स आणि वर गेल्यावर पण काय काय येतं. स्टे ट्यून. तर आत्ता किती वाजलेत? आत्ता वाजलेत 9:30 आणि आम्ही फायनली रोपवेच्या इथं आलो. इथं आत गेले की रोपवे आणि आता एवढी लोक आहेत आणि ते थोडी सोडत आहेत. सो लेट्स सी अजून किती वेळ लागतोय आम्हाला वर जायला. इथे जिथे आम्ही वेटिंगला बसलोय तिथं असा फ्लेक्स लावलाय. त्याच्यावर म्हणजे रोपवे जेव्हा चालू झालं 1996ला तिथपासून आतापर्यंत म्हणजे 2022 पर्यंत जितकी काही लोक आल्यात किंवा ज्या ज्या घडामोडी घडल्यात त्या सगळ्या अशा फोटोजमधून इथे लावलेल्या आहेत. आणि रोपवेच्या तिथे वेटिंग एरियात एक संग्रहालय आहे, ज्या संग्रहालयात चित्रांतून महाराजांचा सगळा इतिहास त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. आणि जे काही जुने पुराणे फोटोज असतील किंवा लेख असतील ते सगळं तिथे लावलेलं आहे. तलवारी पण होत्या तिथे. असा त्यांनी एक संग्रहालयाचा पार्ट तयार केलेला आहे जो वेटिंग एरियात आहे, जो आपल्याला बघायला मिळतो वर जायच्या आधी. तर फायनली आम्ही जिथून रोपवेत बसणार आहोत तिथे आलेलो आहोत. बट आम्ही रेडवाल्यातून जाणार आहोत आणि ते आत्ता माझं ते आत्ताशी इथं आहे. या कॅमेऱ्यात तर दिसतच नाही आहे बट जस्ट पोहोचतंय. आता ते जेव्हा खाली येईल देन आम्ही तिथे जाऊ. लेट्स सी. आणि टाईम झालेला आहे 10 वाजलेत. 10 वाजून 10 मिनटं. बघूया किती वेळात पोहोचतोय आम्ही आता वर. फायनली 10:30 वाजलेत आणि आम्ही किल्ल्यावर पोहोचलोय. इथे किल्ल्यावर फिरायचंही तिकीट आहे. आता ते आम्ही घेतलंय आणि आता आम्ही चाललोय किल्ला फिरायला. लेट्स गो. इथे स्टार्टिंगला अशी रायगड किल्ला आणि तिन्ही भाषात गडाची माहिती लिहिलेली आहे. आणि इथून ह्या पायऱ्या चालू होतात. या साईडला एक छोटंसं तळं पण आहे स्टार्टिंगलाच. तर चला अख्खा किल्ला एक्सप्लोर करून बघूयात. तर मी जसं दाखवलं त्या पायऱ्यांनी आम्ही वर आलोय आणि इथे आल्यावर या साईडला जिकडे मी तलाव दाखवला तिकडे असं हे दिसतंय, काय म्हणतात त्याला, वाडे दिसत आहेत. म्हणजे वाड्याच्या जागा आहेत. तर ते अष्टप्रधान मंडळात जी मंत्री होते त्या लोकांचे वाडे आहेत. आणि इथून हा दरवाजा मीना दरवाजा आणि इथून आता आम्ही मुख्य गडाकडे एंट्री करणार आहोत. इकडे राण्यांचे महाल वगैरे किंवा महाराजांचा बाले किल्ला आहे. सो लेट्स गो. बघूयात. आणि खाली जसे 2 होते तसेच इथं 6 आहेत. हे देखील अष्टप्रधान मंडळात ते जे मंत्री आहेत त्यांचे वाडे आहेत. तर म्हणजे असं बघू शकता सगळ्यांची रचना ऑलमोस्ट सारखीच आहे. पलीकडची नाही दिसत पण या 2ची तर सेमच आहे. आणि त्याच्या समोर या साईडला हे असे 7 राण्यांचे 7 महाल सलग आहेत. सो लेट्स गो. आणि राणीचा महाल बघूयात. आणि हा आहे राणीचा महाल. त्याचा दरवाजा आपण जाऊन बघूया. किती मस्त आहे. पाया पाहतो आपण ज्याला घराचा बेस म्हणतो. कोकणात याला हे आहे चौथरा म्हटलं जायचं. आणि तिथून आपण एंट्री केली राणीच्या महालात. तर जसं की सगळे सांगतात की वरचं सगळं जळून गेलंय, जस्ट बेस राहिलाय. तर इथं हे एक दार आहे आणि या दारातून आत गेलं की इथे हे जे आहे ते असं वॉशरूम सारखं आहे. आणि हे सगळं म्हणजे स्नानगृह थोडक्यात. म्हणजे त्या काळातही
कशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि हे त्या काळातलं म्हणजे आता पडलंय, बट त्या काळात इथे स्नानगृह होतं. आणि मला असं वाटलेलं हे जस्ट असं दिसतंय, असं छोटंसं होल आहे आणि नंतर त्याचं काहीतरी असेल, बट असं नीट बघितल्यावर कळतंय की तिकडे खालीपर्यंत असं भली मोठी पाईपलाईन टाईप आहे. हे कसलं भारी. आणि इकडून हा इकडचा व्ह्यू बघा. गेलती तर असेच हे 7 सलग महाल आहेत. म्हणजे एका महालातून आपण दुसऱ्या महालात जाऊ शकतो. म्हणजे आतली सगळ्यांची रचना ऑलमोस्ट सेमच आहे. बॅक साईडला वॉशरूम आणि हे मधी महालाचा बेस असं. आणि असे सलग 7 राण्यांचे 7 महाल आहेत. जसं की सगळ्यांनाच माहिती आहे, आत्ता जो रायगड आहे तो फक्त रायगडाचा म्हणजे खालचे सगळे चौथरे राहिलेत. वर जे लाकडाचं किंवा सागवानी लाकडाचं जे काही महाल होते, वाडे होते, ते सगळं जळलं आहे. 1800 मध्ये ज्यावेळेस ब्रिटिशांनी हमला केला त्यावेळेस 18 दिवस रायगड जळत होता आणि त्यात हे सगळं खाक झालंय, म्हणजे जळून गेलंय. बट आत्ता जे काही अवशेष आहेत ते पण इतके सुंदर आणि भारी आहेत बघायला. सो असे हे 7 राण्यांचे 7 महाल आहेत. आणि समोरच्या साईडला मी अष्टप्रधान मंडळाचे पण वाडे दाखवले. आता यानंतर कुठे जातोय बघूयात, चला. आणि हा सगळ्यात लास्टवाला महाल आहे. बट या लास्टवाल्या महालात जे टॉयलेट्स आहेत म्हणजे जे वॉशरूम आहेत ते वेगळ्या पद्धतीचे आहेत, तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे जे आधीचं होतं तिथे असं एकच सिंगल होतं, इकडे डबल आहेत. म्हणजे खूप सारे आहेत, असं डबलचं आहे हे. आणि मेन म्हणजे याच्या भिंती आहेत, तिकडच्या सगळ्याच्या भिंती पडलेल्या होत्या. सो चला, आता राण्यांचे 7ही महाल बघून झालेले आहेत. जसं की ऑलमोस्ट सगळीकडं ना दगडांचं बांधकाम आहे, पण इथे महालाच्या इथे काही ठिकाणी असं विटांचं बांधकाम आहे. तर जे दगडांचं आहे ते महाराजांच्या काळातलं आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या. आणि जे विटेचं आहे ते पेशव्यांच्या काळातलं आहे. सो चला, आता महाल बघून झालेत, इथून पुढे जाऊया आणि पुढचा स्पॉट एक्सप्लोर करूयात. आणि या साईडला जिकडे राण्यांचे महाल आहेत त्याच्या साईडला इथे वर हे धान्य कोठार आहे. म्हणजे जे काही लागणारं धान्य आहे ते या कोठारांमधून साठवलं जायचं त्यावेळेस जितकं कितकं लागणार असेल ते. आणि आता तिथून या साईडला जाऊया. इकडे सिंहासनाचा भाग आहे आणि अजूनही बालेकिल्ला वगैरे तिकडेच आहे. सो चला तिकडे जाऊयात आता. आणि इथून या साईडला सिंहासनाचा मार्ग आहे, तर चला आता तिकडे जाऊयात आपण. तर हा असा वाडा आहे, ज्या वाड्यामध्ये असं म्हणतात की याच वाड्यामध्ये 3 एप्रिल रोजी महाराजांचा 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचा मृत्यू याच वाड्यामध्ये झाला असं म्हणतात. तर चला बघूया या वाड्यात अजून काय काय आहे आणि काय काय दिसतंय या वाड्यातून. आणि हा असा महाराजांचा वाडा आहे आणि इथून बाहेर बघायचं, इथून मनोरे दिसतात असं पप्पा म्हणतायत. सो चला. तर इथे हे असे 3 मनोरे आहेत. हा जसा मनोरा आहे तसं इथं पण आहे. इकडून तो मनोरा दिसतोय. तर असे हे 3 मनोरे आहेत आणि त्या 3 मनोऱ्यांच्या तिकडे समोर तलाव आहे. आणि हा महाराजांचा वाडा आहे आणि वाड्याच्या समोर हा जो बेस आहे तो आहे सचिवालय. म्हणजे इथे सचिवालय होतं आणि हा महाराजांचा वाडा, त्याच्या समोर लगेच जे आहे ते सचिवालय आहे. आणि मी तिकडून दाखवलेलं ते 3 मनोरे. आणि त्याच्याच इथे म्हणजे हे जे सचिवालय आहे त्याच्या शेजारी खलवतखाना आहे. म्हणजे जिथे महाराजांचं डिस्कशन होत असेल त्यांच्या सरदारांसोबतचं, ती वाली प्लेस आहे ही. आणि हे आहे सचिवालय. सो चला, या इथे हा 1, 2 आणि त्या साईडला 1 असे 3 मनोरे आहेत. चला याच्यातून पलीकडे बघूया काय काय दिसतंय अजून आपल्याला. आणि हा आहे गंगासागर तलाव. म्हणजे ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस जे सगळ्या नद्यांचं पाणी आणलं होतं ते यात मिक्स केलं होतं, म्हणजे यात मिसळलं होतं. आणि त्यामुळं या तलावाला नाव दिलेलं आहे गंगासागर तलाव. तर हा आहे तलाव. आणि हे इकडचे मनोरे वगैरे हा असं. या साईडनं बॅक साईडनं आलोय
आणि हा आहे मेन ठिकाण गडावरचं, म्हणजे जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला ती वाली प्लेस आहे ही. मेघडंबरी म्हणतात. आणि इथे अजून एक आहे की तिथे हळू जरी बोललं तरी इकडे ऐकू येतं, असा वाला इको आहे इथे. तर बघू शकता. आपण तिकडे जवळ पण जाऊयात, चला. आमचं टायमिंग इतकं चुकल्यागत झालंय, म्हणजे इथे इतकी गर्दी झाली आहे सध्या. खूप सारी लोक, म्हणजे नाताळाची सुट्टी असल्यामुळे पण आणि खूप सारे लोक ट्रिपला पण आले, त्यामुळे खूप जास्त गर्दी झाली आहे. सो मी एकच फोटो काढला इथे. आणि चला आता आम्हाला इको ऐकायचं, सो आम्ही पप्पांना तिकडं पाठवलंय आणि आम्ही हे ट्राय करून बघतोय की खरंच आवाज येतोय का. तर पप्पांनी आम्हाला सांगितलं इकडच्या ज्या भिंती आहेत त्यांना कान लावून उभं राहा, ते तिथं जाऊन बोलले की ते आम्हाला ऐकू येईल. सो चला लेट्स ट्राय, बघूयात खरंच येतंय का ऐकू आणि ही इकोवाली जी गोष्ट आहे ती खरी आहे का. जस्ट गर्दी बघा, सुट्टीमुळे इतकी जास्त गर्दी आहे ना काय बोलायला नको. बट हे किती मोठं आहे. दरवाजा, मेन दरवाजा, हे किती मोठं दार आहे. प्रवेश दरवाजा जो काही आहे तो किती मोठा आहे बघा. तर हे जे आहे जे दारावर आहे ते शरब आहे. 4 बादशाही पायात आणि 1 बादशाही शेपटीत, असा काहीतरी अर्थ आहे त्याचा. तर आम्ही त्या साईडने इकडे आलेलो आहे आणि हा आहे होळीचा माळ, म्हणजे जिथे होळीचा मोठा उत्सव सेलिब्रेट केला जायचा. आणि त्या साईडला त्या आहेत बाजारपेठा. तर आता आपण तिकडे बाजारपेठांकडे पण जाऊयात, चला. हे बाजारपेठा लिहिलेलं म्हणजे पुसले, बट इथून सुरू होतात ह्या सगळ्या बाजारपेठा. हां, म्हणजे इथे असा विषय की हा जो कठडा आहे इथे जे काही बाजाराचं असेल ते, आणि इथेच बॅक साईडला जी काही लोक विक्रेती आहेत, व्यापारी आहेत, ती इथं राहणार आणि इथे त्यांचं जे काही विक्रीचं सामान असेल ते. आणि अशीच सगळी एकसारखी भली मोठी बाजारपेठ आहे इथे. तर अशी ही सलग बाजारपेठ आहे. किती घरं आहेत किंवा किती दुकानं आहेत हे आम्ही अजून मोजलं नाही, बट जस्ट असं वरवरून मोजलेलं तर एक 20-22 भरत आहेत. अशी दोन्ही साईडला अशी भली मोठी बाजारपेठ आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला हा कठडा फार उंच दिसत असेल, म्हणजे माझ्या तर खांद्याला लागेल असं एवढा उंच आहे. तर ह्याचं हाईटवर असण्याचं कारण असं आहे की त्या काळात म्हणजे ज्यावेळेस सगळे घोड्यावर यायचे, म्हणजे ज्यावेळेस बाजारात घोड्यावर यायचे, त्यामुळं त्याच्या हाईटनुसार घोड्याच्या हाईटवरून पण बाजार करता यावा अशा हिशोबानं ते उंचीवर आहे. आणि बाजारपेठ संपल्यावर हा असा व्ह्यू दिसतो. तिथे जे आहे ते टकमक टोक आहे, जे मी तुम्हाला काल समाधीच्या किंवा वाड्याच्या ठिकाणावरून दाखवलेलं की महाराज तिथे जायचे आऊसाहेबांचं दर्शन घ्यायला, ते हे टकमक टोक. आणि आता आपण पुढे जाऊया तिकडे. आणि आता आम्ही चाललोय तिकडे जगदीश्वराचं जे मंदिर आहे तिथे. आणि गर्दी भयानक आहे, म्हणजे सहली पण आल्यात, लोक पण आल्यात आणि खूपच जास्त गर्दी आहे. सो चला जाऊया आणि मंदिर बघूयात. जो मी मगाशी जाताना दाखवलेला हा होळीचा माळ. आणि त्याच्यानंतर या साईडला हे जे पत्र्याचं दिसतंय तो हत्तीखाना आहे, म्हणजे तिथे हत्ती. आणि आपण मगाशी तिकडून आलो ते 3 मनोरे तिथे दिसत आहेत. आणि त्याच्याच अपोजिट साईडला हे तिथे हत्तीखाना आहे. आणि तिथे जे दिसतंय ते शिरकाई देवीचं मंदिर आहे. असा हा किल्ला.
देवीचं मंदिर आहे आणि या साईडला लिहिलंय जे सगळे दरवाजे वगैरे नाणे दरवाजे, ज्यांना काल आम्ही यायचा प्रयत्न केला पण ते फेल गेलं, तर ते ह्या साईडने म्हणजे इकडून गेलं की ते सगळे दरवाजे आणि इथून अशी इकडे एंट्री होईल असं. तर आता फायनली आम्ही उतरायला परत जिकडे रोपवेकडनं आलो तिकडे जायला सुरुवात केली आहे. किल्ला तर फिरून झालेला आहे. सो चला जाऊया आता. रोपवेला पण किती वेळ लागतोय बघायचं. लेट्स गो. आणि आता जे गडावर नवीन काम चाललंय त्याच्यासाठी जे इकडे चुना मिश्रणाचं आणि सामान, जवस, मेथी, बेलफळ, सुरखी, चुना, गुळ, खूप सारं साहित्य घालून जसं जुन्या पद्धतीत केलं जायचं तसं बांधकाम करायचं चाललंय. तिकडे रोपवेचं आहे आणि आम्ही तिथून तिकडे वर गेलतो, सगळं फिरलो आणि आता रिटर्न या साईडनं आलेलो आहे. म्हणजे इकडे जे मी खाली राहिलेले वाडे वगैरे सांगितलेलं त्या साईडनं. आणि आता आम्ही रिटर्न चाललोय आमच्या रोपवेकडे. येताना 5 तासाचं वेटिंग होतं. म्हणजे आम्ही 5 तास वाट बघितल्यानंतर आमचा नंबर आला आणि आता आम्हाला 5 मिनिटात सांगितलं की 5 मिनिटात येईल म्हणून नंबर. सो लेट्स सी. आता खाली जाऊयात. आता फायनली आम्ही रोपवेमध्ये बसलेलो आहे आणि आता आमचं रोपवे परत खाली चाललंय. आणि फायनली आमचा गड फिरून झाला होता आणि आम्ही घरी आलो. तर हा होता माझा एक्सपिरियन्स. मला रायगड कसा वाटला याचा. तर तुम्हीही नक्की रायगडाला एकदा भेट द्या आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला रायगड कसा वाटला. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.